राजकारणामध्ये निवडणूक आचारसंहिता लागणं, नोटिफिकेशन निघणं असं झाल्याशिवाय गती येत नाही कामाला. आता मात्र ती गती आली. आज या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी निश्चिती या विषयामध्ये काय काय आता स्थिती आहे. दुसरं, आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली, त्याच्यानंतर आम्ही RPI बरोबर बैठक केली आणि आम्ही जनसुराज्याबरोबर बैठक केली. ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या 2929 महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने शिवसेना, RPI या काही भागामध्ये जनसुराज्य, या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची. राष्ट्रवादी पण जिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल, बरोबर घ्यायची. त्यामुळे इथे सुद्धा आमचा प्रयत्न हा शिवसेना, RPI, जनसुराज्याबरोबर राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचा राहिला. गेले 2-3 दिवस त्यांचं काही ते वेगळं चाललं आहे असं कळतं. एक बैठक पण झाली, एक भेट पण झाली. असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही, पण त्यांचं त्यांना काय ठरवायचं ते ठरवू दे. तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्या आहेत, देता येतील का, काही अडचणी आहेत का, अशा बैठका आज झाल्या. केंद्रात अमित भाईंबरोबर एकनाथ शिंदेची बैठक होऊन असा मेसेज आम्हाला मिळाला आहे की 2929 महानगरपालिकेमध्ये थोडं पुढे थोडं मागे असं करत, पण शिवसेना BJP युती झालीच पाहिजे असा आग्रह आहे केंद्रातून आणि देवेंद्रजीकडून. असं प्रत्येकाने म्हणायचं असतं. असं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे कशाला फिरतील. पण सर्वसामान्य आणि आमचं होणार हे म्हणणं नाही आहे, ते होणारे विधिलिखितच आहे. मी सुरुवातीलाच काय म्हटलं की गेले 1-2 महिने सातत्याने येऊन महायुती म्हणूनच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका लढवली पाहिजे माझा प्रयत्न राहिला. आता त्या प्रयत्नाला प्रत्येकाला यश आलंच पाहिजे असं काही आपला आग्रह असण्याचं कारण नाही. आता दिसतंय की यश आलं नाही. राजकारणामध्ये कुठल्या क्षणी काय होईल. आता तुम्ही काय म्हणताय की राष्ट्रवादी वेगळी लढणार आहे. संध्याकाळी बातमी येऊ शकते की राष्ट्रवादी इथे काही मिनिमम जागा मागून बरोबर येणार आहे. होऊ शकतं. त्यामुळे प्रयत्न हाच राहिला. संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका नाही आणि आता महानगरपालिका पुढे ZP नाही, महायुती एकत्र लढावी. पार्टीची झाली बैठक की आता इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केली, त्यांचे इंटरव्ह्यू झाले. जेवढ्यांनी इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्व्हेसाठी माननीय देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या एका एजन्सीकडे नावं गेली. आता उद्या ही एजन्सी प्रत्येक प्रभागाच्या अवकडामध्ये 3-3 नावं शॉर्टलिस्ट करून दिली की ह्या 3 नावांमधलं नाव सिलेक्ट करा.